माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या नातूच्या हत्या प्रकरणी आता IRS अधिकारी सचिन मोटे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. संशयित हल्लेखोर निलेश गडदे याच्यावर जतमध्ये गुन्हा दाखल करू नये यासाठी जतच्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर आणि हमाल मुकादम लक्ष्मण खरात यांच्याकडून करण्यात आलाय. खंडणी आणि धमकी प्रकरणी वेळीच गुन्हा दाखल न करून घेता विलंब केला. हा विलंब IRS अधिकारी सचिन मोटे यांच्याकडून जत पोलीस अधिकाऱ्यांवर आणल्या गेलेल्या दबावामुळे झाला. त्यामुळेच 5 तास उशीर झाला. परिणामी आपल्या नातूला जीव गमवावा लागला, असा गंभीर आरोप मृताचे आजोबा व माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांनी हमाल व मुकादम लक्ष्मण खरात यांनी केलाय. हल्लेखोर संशयित निलेश गडदे याच्याकडून लक्ष्मण खरात यांना जीवन आणि धमकी देऊन 10 लाखांची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी बाळासाहेब बंडगर यांच्यासह लक्ष्मण खरात नजर पोलीस ठाण्यामध्ये संशयित गडदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र IRS अधिकारी सचिन मोटे यांच्याकडून दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप बाळासाहेब बंडगर यांनी केलाय. तसेच संशयित हल्लेखोर निलेश गडदे याच्याकडून आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी असल्याने निलेश गडदे याचा एन्काउंटर करावा अशी मागणी बाळासाहेब बंडगर यांनी केली आहे. हमाल ठेका आणि खंडणीच्या वादातून संशयित गडदे यांच्याकडून आपल्या साथीदारांचा माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार करत 14 वर्षीय वेदांत बंडगरच्या डोळ्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. माझं नाव लक्ष्मण पांडुरंग राहणार भाग. माझ्या घरी मी नसताना घरी जाऊन माझ्या बायकोला रिव्हॉल्वर दाखवून दाब दिला. तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, काम सोडण्यात 10 लाख रुपये दे असं. माझ्या बायकोला पॅरलेस आजार आहे. बायको पोराशनला म्हणला की तुझ्या वडिलाला सांग, तुझ्या वडिला तुला काम पाहिजे का तुमचा वडील पाहिजे त्याला सांगा, नाहीतर त्याला मारून टाकेन असं म्हणून गेला. गावात जाऊन गोळीबार करून गेला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व हमाल गोळा होऊन जत पोलीस स्टेशनला तक्रार दे गेलो. जसं बाळासाहेब बंडगर चेअरमन यांना आम्ही कुठल्याही कामात आम्ही त्यांना पुढे घेतो, त्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आल्यानंतर जतला आमचे कोणीही दखल घेतली नाही. कोळेकर साहेबांना फोन मोठ्या साहेबांचा आला असता, ते अंकुश गडदे म्हणून 2-3 वेळा फोन दिला. त्यामुळे आम्हाला टाळरा शिवी द्यायची, काय काम चालू आहे म्हणायचे. असं करत दुपारी 2-3 वाजता चेअरमन साहेबांना निलेश गडचा फोन आला की तुझ्या मारुती बंडगरला ठेवत नाही, तुला ठेवत नाही आणि मारून टाकणार आहे म्हणून जत पोलीस तू तक्रार द्यायला गेला, माघारी जा नाही तुला मारून टाकणार सांगितलं. मग बाळासाहेब बंडगरने फोन त्याचा आला साहेबांना, साहेबांनी फोन कट केला. तो फोन त्याचा उचलून आम्हाला शिवीगाळ करून आम्हाला हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो येऊन रिव्हॉल्वर दाखवून शिवीगाळ केला. आमच्या सर्व हमालाने त्याच्या गाडीवर दगडफेक करून त्याला पळवून लावले. त्यानंतर तो सांगेला येऊन चेअरमनच्या घरी येऊन रिव्हॉल्वर दावून बारक्या पोरला मारून गोळीबार करून त्यांना मारून टाकलं. नेमकं तुमचा संशय कोण आहे? कारण जर ज्यावेळी प्रकार घडला तुम्ही पोलीस स्टेशनला त्यावेळी सांगितलं हा प्रकार कोळेकर साहेबांनी आमच्या 5 तास घालले. 1 तासाची कंप्लेंट असताना आमची कुठली दखल न घेता आम्हाला टाळाटाळ केल्या. वेळ गेल्यामुळे हा मुला जीव गेला. आमच्या न्याय द्यायला माणसावर अन्याय झाला. घरात येऊन त्यांच्या मुलाला गोळीबारी झाली. हे प्रकरण झालं, पण नेमकं कशामुळे झालं हे तुम्हाला वाटतं? हे करण्याचं नेमकं कारण काय असं? त्याला आरक धक्क्याचं काम पाहिजे, नसेल झालं तर 10 लाख रुपये द्या, नाहीतर मी तुम्हाला जीव मारणार असं सांगत. आणि कोळेकर साहेबांना दबाव असल्यामुळे त्यामुळे तिने दुर्लक्ष केलं, टाळटाळ केलं कंप्लेंट घेण्याचं काम. त्यामुळे ही वेळ त्या बारक्या लहान मुलाला मारून टाकलं. त्याच्या पाठीमागे कुठली व्यक्ती असं तुम्ही म्हणतो? ते अंकुश गडदे 2-3 वेळा फोन दिला की मोठे साहेबांचा फोन आहे, साहेब बोलणं करा. बोलणं झाल्यामुळे तिने म्हणजे आम्हाला दाबून ठेवलं. आमची तक्रार लिहून घेतली नाही, वेळ घेतली. बाळासाहेब बंडगर माझे नाव. मी काल जतला 11 वाजता पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशननं दखलच घेतली नाही. तर मोठे सचिन मोठे काही ते त्यांचा फोन येत होता आणि ते साहेबांनी फोन ते जोडून द्यायचे आणि साहेबांनी आमची दखल घ्यायची, बोलवायचे आत कोळेकर साहेब आणि 10 मिनिटाने बाहेर पाठवायची. 10 मिनिटांनी बोलवायचे, 10 मिनिटाने पाठवायची. अशी 11 वाजता गेल्यानंतर 3:30 वाजता आमची त्याचं काही फिर्याद नोंदवून घेतली नाही. आणि नंतर त्या निलेश गडद्यानं फोन केलता मला, तुम्हाला तिघालाही मारून टाकीन. तिघं कोण? माझा मुलगा लक्ष्मण खरात, मुकदम आणि मी. आणि ती बी फोन गेल्यावर फोन बंद कर म्हणला. फोन कशाला करायला आणि परत फोन उचलायचा नाही तो मला असं सांगितलं.
आणि ते ह्यो निलेश गडदे तर आलाय तर डायरेक्ट असं गाडीचा हे उघडून अशी अशी फायरिंग करायला चालला होता. मग दगड मारा आम्हाला आणि दगड टाकली साहेबांच्या समोर. गाडी पुढे पुढे झाली. मग साहेबांना आमची तेवढं हे करून घेतलं. नाही साहेबामुळे कालचा ही प्रकरण काल लवकरात लवकर नोंद करून घेतलं असतं. आम्ही इकडं तिकडं जाऊन हे कुठलाही प्रकार घडला नसता. आणि झाले ही सगळं जत पोलीस स्टेशनच्या आणि कोळेकर साहेबाच्या मुळे झालेलं आहे. आणि तिने कंप्लीट करून घ्यायला किती टाइम लागतोय? 1 तास, 1.5 तास, 2 तास, 6-7 तास थांबायचं पोलीस स्टेशनच्या मोहर. पण पोलीस स्टेशनच्या मोहर रोडला बसलो ना, पोलीस स्टेशनच्या समोर बसलो तरी सगळं साहेब काय दखल घ्यायला हे नाही. याच्या अगोदर तुमचा आणि गडदेचा कधीही संबंध आलेला नव्हता. कधी नाही. पण हे कशामुळे घडलं म्हणजे? त्या आरग धक्क्याची आमची 105 सभासद आहेत आणि त्यांनी मला फोन केल्यानंतर पोलीस स्टेशनला जायचं आहे. आणि बुधवारी आपला लक्ष्मण खरात त्यांच्या घरी जाऊन निलेश गडदे असं पिस्तूल घेऊन त्यांच्या बायकोला जाऊन मुलांनी जाऊन आणि काय पैशाचं पण हे करून आणि परत आमच्या नादी लागायचं नाही ह्या अशा काहीतरी गोष्टी केल्या. म्हणून मला फोन करत होती. मी गेलो, सभासद आहेत मग आम्हाला पण त्याचे सभासद आहेत. सभासद कुठे फोन करतील तर मला जाणं भाग आहे. आणि गेल्यामुळं हे आमच्यात हे घडलं. आज तर सभासदांचं गरिबांची कामं करायला जायची, कसं सर्वसाधारण लोकांनी जायचं याचा बी अवघड प्रश्न झाला आहे. आणि पूर्वी आम्हाला दाद बी कोण देत नाहीत. इथं पोलीस स्टेशनला गेलं तर आम्हाला आमची चेष्टा मस्करी केली. असा प्रकार कुठल्याही पोलीस स्टेशनला नाही. इथं संजयनगर पोलीस स्टेशन असो दे, इस्लामबाग असो, आम्ही जाईल तेव्हा आमची दखल घेतात आम्हाला पंचायतची. अशी पहिल्यांदा या जत पोलीस स्टेशनची आम्हाला त्याच्यामुळं झालं. त्यांनी दखल घेतली नाही. त्या साहेबांनी कोळेकर साहेब याला सस्पेंड केलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. त्या निलेश गडद्याला फाशीकर झाली पाहिजे, नाही एन्काउंटर झाला पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे. आणि त्यांचे साथीदार जे आहेत जवळजवळ आता 7 ते 8 तर जत पोलीस स्टेशनला ठेवून घेतलेत त्यांनी. त्यांच्यावर सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. निलेश गडद्याच्या गाडीतून उतरून तर गाडी पोलीस स्टेशनला जातात. तिने सोडून परत आणि ते येतोय. ह्यो गुन्हेगार आहे. गुन्हेगाराच्या गाडीतनं जाऊन माणसं तत्व बसतात. आणि गुन्हेगार पोलीस स्टेशनच्या समोर येत असताना कोळेकर साहेबांनी म्हणतो गाडी मागं लावा, गाडी मागं लावा. ही गाडी आता तुम्हाला गावत्या, ही आरोपी सगळी गावत्यात. ते आमच्या डोक्यानं आम्ही करतो की तुम्ही कोण सांगणार आम्हाला ही भाषा केली काल? नाही, कालच सापडत होता आरोपी. आणि आमच्या घरी आमच्या मुलाचं हे घडलं नसतं तर यांच्यामुळं जर घडलेलं आहे. याने सस्पेंड झाले पाहिजेत.